कोकणामध्ये शिमगोत्सवाची धूम पाहायला मिळते आहे आणि मोठ्या संख्येनं सध्या मुंबईतून पुण्यातून कोकणवासीय जे आहेत ते सध्या कोकणाकडे येताना पाहायला मिळत आहेत। होळीचा सण आहे आणि होळी सणाला कोकणी माणूस एक दिवस का होईना या ठिकाणी हजेरी लावत असतो। यावर्षी जवळपास 4.5 ते 5 लाख कोकणवासीय जे आहेत ते होळीला आलेले पाहायला मिळत आहेत। मुंबई गोवा महामार्गावरनं मोठ्या संख्येने जे कोकणवासी आहेत ते या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात। आपल्यासोबत काही कोकणवासी आहेत, तर काय सांगाल, होळीसाठी खास आलात का? हो, दरवर्षी तर जमत नाही, पण यावर्षी वेळ काढून आलो आहे। रात्री निघालेलो आम्ही 2 वाजता, आता पोहोचतोय। किती वेळ लागला मुंबई गोवा मार्गावर यायला? काय सांगाल, ट्रॅफिक आहे का? नाही नाही नाही, काय ट्रॅफिक वगैरे नाही, रात्री रस्ते पण चांगले आहेत। 10 तास लागले। 10 तास लागले? हो पण गेल्या वेळ म्हणजे जवळपास 10 ते 12 तास तुम्हाला लागतात प्रवासाला? हो हो, 10 ते 12 तास लागतात। नक्कीच। मुंबई गोवा महामार्गाची ही परिस्थिती आहे। सध्या मोठ्या संख्येनं कोकणवासी जे आहेत ते सध्या होळीसाठी कोकणाला निघालेले पाहायला मिळत आहेत आणि सध्या मुंबई गोवा महामार्गावरती या ठिकाणी कोकणवासियांची मोठी वर्दळ या ठिकाणी पाहायला मिळते आहे। आपण पुन्हा एकदा बघू शकतो की RTO विभागाकडून सुद्धा या ठिकाणी सूचना दिल्या जात आहेत की रस्ता नवीन आहे, त्यामुळे सावकाश चला। मोठ्या संख्येने सध्या मुंबई गोवा महामार्गावरती कोकणवासियांच्या वाहनांची वर्दळ पाहायला मिळते। जवळपास 5 लाख जे कोकणवासी आहेत ते सध्या तळ कोकणाच्या दिशेने निघालेले पाहायला मिळत आहेत। माणगावजवळ काही प्रमाणात वाहतूक कोंडीला सामना या कोकणवासियांना करायला पाहायला मिळतो आहे आणि त्याच अनुषंगानं पुढचे काही दिवस होळीच्या सेलिब्रेशनचे असणार आहेत, त्यामुळे कोकणवासियांनी मुंबई गोवा महामार्गावर जाताना या ठिकाणी सावधगिरीने जावं असं देखील आवाहन RTO विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन समित गजनेसह मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।